हरिः ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद्भागवत माहात्म्यम् अथ तृतीयोऽध्यायः। भक्ति के कष्ट की निवृत्ती, भक्तीच्या कष्टांची निवृत्ती। नारद उवाच ज्ञानयज्ञं करिष्यामि शुकशास्त्र कथोज्ज्वलं भक्तिज्ञानविरागाणां स्थापनार्थं प्रयत्नतः। श्री नारदजी म्हणाले, भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी श्री शुकदेवांनी सांगितलेल्या भागवत शास्त्राच्या कथांच्या द्वारा मी उज्ज्वल असा ज्ञानयज्ञ करीन। कुत्र कार्यो मया यज्ञ स्थलं तद्वाच्यतामिह महिमा शुकशास्त्रस्य वक्तव्यो वेदपारगैः। हा यज्ञ कोठे केला पाहिजे ते ठिकाण आपण मला सांगा। आपण वेद जाणणारे आहात, तेव्हा शुकांनी सांगितलेल्या शास्त्राचा महिमा आपण मला सांगा। कियद्भिर्दिवसैः श्राव्या श्रीमद्भागवती कथा कोविदेस्तत्र कर्तव्यो ममेदं ब्रुवतामितः। श्रीमद्भागवताची कथा किती दिवसात सांगितली पाहिजे व ती कथन करण्याचा विधीही आपण मला सांगा। कुमारा ऊचुः शृणु नारद वक्ष्यामो विनम्राय विवेकिने गंगाद्वार समीपे तु तटमानंद नामकं। श्री सनकादिक म्हणाले, नारद मुनी, आपण मोठे विनम्र आणि विवेकी आहात। आम्ही आपणास सविस्तर सांगतो, ऐका। हरिद्वार जवळ आनंद नावाचा एक घाट आहे। नाना ऋषिगणैर्जुष्टं देवसिद्ध निषेवितं नाना तरुलता कीर्णं नवकोमलवालुकं। तेथे अनेक ऋषी वास्तव्य करून आहेत। तसेच देवता आणि सिद्ध पुरुषही त्या स्थानाचा लाभ घेतात। नाना प्रकारचे वृक्ष आणि वेली यांनी व्याप्त असे हे ठिकाण असून तिथे कोमल रसरशीत वाळू पसरलेली आहे। रम्यमेकांतदेशस्थं हेम पद्म सुसौरभं यत्समीपस्थ जीवानां वैरं चेतसि न स्थितं। हा घाट एकांतात असून अत्यंत रमणीय आहे। तेथे नेहमी सोनेरी कमळांचा सुगंध दरवळत असतो। त्याच्याजवळ राहणारे परस्पर वैरभाव असणारे प्राणीही एकमेकांशी वैर करीत नाहीत। ज्ञानयज्ञस्त्वया तत्र कर्तव्यो ह्य प्रयत्नतः अपूर्वरसरूपा च कथा तत्र भविष्यति। आपण त्या ठिकाणी ज्ञानयज्ञ करावा। तेथे विशेष काही प्रयत्न न करताही कथेमध्ये अपूर्व रस उदित होईल। पुरस्थं निर्बलं चैव जराजीर्ण कलेवरं तद्वयंच पुरस्कृत्य भक्तिस्तत्रागमिष्यति। आपल्या दृष्टीसमोरच दुर्बल आणि वृद्धावस्थेत पडलेल्या ज्ञान आणि वैराग्याला आपल्या बरोबर घेऊन भक्ती कथास्थानी येईल। सूत उवाच एवमुक्त्वा कुमारास्ते नारदेन समं ततः गंगातटं समाजग्मुः कथापानाय सत्वरा। श्री सूतजी म्हणाले, असे म्हणून
सनकादिकही नारदांबरोबर श्रीमद भागवत कथामृत ऐकण्यासाठी तेथून ताबडतोब गंगा तटाकी आले. यदा यातास्तटं ते तु तदा कोलाहलोऽप्यभूत् भूर्लोके देवलोके च ब्रह्मलोके तथैव च. ज्यावेळी हे सर्वजण गंगा तटाकी पोहोचले त्याचवेळी भूलोक, देवलोक आणि ब्रह्मलोक अशा सगळीकडे तेथे जाण्यासाठी एकच धांदल उडाली आणि सर्वजण त्या ठिकाणी येऊ लागले. श्री भागवत पीयूष पानाय रसलंपटः धावन्तोऽप्याययुः सर्वे प्रथमं ये च वैष्णवः. भागवत कथामृत पानासाठी जे रसिक विष्णू भक्त होते ते सर्व धावत धावत आधी त्या ठिकाणी आले. कोण कोण आलं? भृगुर्वशिष्ठश्च वनश्च गौतमो मेधातिथिल देवल देवरातौ रामस्तथा गादिसुतश्च शाकलो मृकण्डपुत्रात्रिज पिप्पलादः योगेश्वरो व्यासपराशरौ च छायाशुको जाजलिजह्नुमुख्यः सर्वेप्यमी मुनिगणाः सह पुत्रशिष्याः स्वस्त्रीभिराययुरति प्रणयेन युक्ताः. कोण कोण त्या ठिकाणी धावत धावत आलंय कथा श्रवण करण्याकरता? तर ऐका. भृगु ऋषी, वशिष्ठ, चवन, गौतम, मेधातिथी, देवल, देवरात, परशुराम, विश्वामित्र, शाकल, मार्कंडेय, दत्तात्रेय, पिप्पलाद, योगेश्वर, व्यास आणि पराशर, छायाशुक, जाजली आणि जन्नू असे प्रमुख मुनिगण आपापले पुत्र, शिष्य आणि पत्नींसमवेत प्रेमभराने त्या ठिकाणी आले. वेदांतानि च वेदाश्च मंत्रास्तंत्रासमूर्तयः दश सप्त पुराणानि षट शास्त्राणि तथा ययुः. याशिवाय वेद, उपनिषदे, मंत्र, तंत्र, 17 पुराणे आणि 6 शास्त्रे त्या ठिकाणी मूर्त रूप धारण करून आलेली आहेत. गंगाद्या सहितस्तत्र पुष्करादि सरांसि च क्षेत्राणि च दिशः सर्वा दंडकादि वनानि च. गंगा आदी नद्या, पुष्कर आदी सरोवरे, सर्व तीर्थक्षेत्रे, सर्व दिशा, दंडकारण्य आदी अरण्ये, तसेच नगादयो ययुस्तत्र देवगंधर्वदानवाः गुरुत्वात् तत्र नायातान् भृगुः संबोध्य चानयत्. हिमालय आदी पर्वत, तसेच देव, गंधर्व, दानव असे सर्वजण कथा ऐकण्यासाठी आले. स्वतः श्रेष्ठ समजणारे जे आपणहून आले नाहीत त्यांची महर्षी भृगूंनी समजूत घातली आणि समजूत घालून त्यांना कथा ऐकण्याकरता आणलं. दीक्षिता नारदेनाथ दत्तमासनमुत्तमं कुमारा वंदिता सर्वैर निषेधु कृष्ण तत्पराः. त्यावेळी श्रीकृष्ण भक्त सनकादिक नारदांनी दिलेल्या उच्च आसनावर कथाकार म्हणून कथा ऐकविण्यासाठी बसले. त्यावेळी सर्व श्रोत्यांनी त्यांना नमस्कार केला. वैष्णवाश्च विरक्ताश्च न्यासिनो ब्रह्मचारिणः मुख्य भागे स्थितास्ते च तदग्रे नारद स्थितः.
श्रोत्यांमध्ये वैष्णव, विरक्त, संन्यासी आणि ब्रह्मचारी पुढे येऊन बसले, तर नारद मुनी त्या सर्वांच्या पुढे बसलेले आहेत. एक भागे ऋषिगणास तदन्यत्र दिवौकसः वेदोपनिषदोऽन्यत्र तीर्थान्यत्र स्त्रियोन्यतः. एका बाजूला ऋषिगण, एकीकडे देवता, एकीकडे वेद उपनिषदे, एकीकडे तीर्थक्षेत्रे बसले, तर दुसऱ्या बाजूला स्त्रिया बसल्या. जय शब्दो नम शब्द शंख शब्दस्तथैव च चूर्णराजा प्रसूनानां निक्षेपस्सु महानभूत. त्यावेळी सगळीकडे जय जयकार, नमस्कार आणि शंखांचे आवाज होऊ लागले. तसेच बुक्का, गुलाल, फुले इत्यादींची उधळण होऊ लागली. विमानानि समारुह्य कियंतो देवनायका कल्पवृक्ष प्रसूनैस्तान् सर्वांस्तत्र समाकिरन्. काही प्रमुख देव तर विमानात बसून सभेमध्ये बसलेल्या सर्व लोकांवर कल्पवृक्षांच्या फुलांची उधळण करू लागले. सूत उवाच एवं तेष्वेक चित्तेषु श्रीमद्भागवतस्य च माहात्म्यमुचिरे स्पष्टं नारदाय महात्मने. श्री सूतजी म्हणाले, अशा प्रकारे जेव्हा सर्वजण एकाग्र चित्त झाले, तेव्हा सनकादिक ऋषी मुनिवर नारदांना श्रीमद भागवताचे महात्म्य स्पष्ट सांगू लागले. कुमारा ऊचुः अथ ते वर्ण्यते स्माभिर्महिमा शुकशास्त्रजः यस्य श्रवणमात्रेण मुक्तिकरतले स्थिता. श्री सनकादिक म्हणाले, आता आम्ही आपल्याला या शुकशास्त्राचा म्हणजेच भागवत शास्त्राचा महिमा सांगतो. याच्या केवळ श्रवणाने मुक्ती हाती लागते. सदासेव्या सदासेव्या श्रीमद्भागवती कथा यस्या श्रवणमात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेत. श्रीमद भागवताच्या कथेचे नित्य सेवन करावे. या कथेच्या श्रवणाने श्रीहरी हृदयामध्ये विराजमान होतात. ग्रंथोष्टादशसाहस्रो 12 स्कंदसंमितः परीक्षेच्छुकसंवादः शृणु भागवतं च तत्. या ग्रंथाचे 18,000 श्लोक आणि 12 स्कंद आहेत. यात श्री शुकदेव आणि राजा परीक्षित यांचा संवाद आहे. आपण हे भागवत शास्त्र लक्षपूर्वक ऐका. तावत संसार चक्रेस्मिन् भ्रमते ज्ञानतः पुमान् यावत् कर्णगता नास्ति शुकशास्त्र कथा क्षणम. जोपर्यंत एक क्षणभर का होईना या शुकशास्त्राची कथा कानी पडत नाही, तोपर्यंत हा अज्ञानी जीव संसार चक्रामध्ये भटकत राहतो. किं श्रुतैर्बहुभिः शास्त्रैः पुराणैश्च भ्रमावहैः एकं भागवतं शास्त्रं मुक्तिदानेन गर्जति. इतर अनेक शास्त्रे आणि पुराणे ऐकून काय लाभ होणार आहे? त्यामुळे तर भ्रमच उत्पन्न होतो. मुक्ती देण्यासाठी केवळ भागवत शास्त्रच पुरेसे आहे.
कथा भागवतस्यापि नित्यं भवति यद्गृहे तद्गृहं तीर्थरूपं हि वसतां पापनाशनम्. ज्या घरात नित्य श्रीमद भागवताची कथा होते ते घर तीर्थक्षेत्र होऊन जाते आणि जे लोक अशा घरात राहतात त्यांचे सारे पाप नष्ट होऊन जाते. अश्वमेध सहस्राणि वाजपेय शतानि च शुकशास्त्र कथायाश्च कलाम नार्हति षोडशीम. हजारो अश्वमेध यज्ञ आणि शेकडो वाजपेयी यज्ञ या शुकशास्त्राच्या 16व्या भागाचीही बरोबरी करू शकत नाहीत. तावत पापानि देहेस्मिन् निवसन्ति तपोधनः यावन्न श्रूयते सम्यक श्रीमद्भागवतं नरैः. हे तपोधन हो, जोपर्यंत मनुष्य मात्र श्रीमद भागवताचे अवधानपूर्वक श्रवण करत नाहीत तोपर्यंतच त्यांच्या शरीरामध्ये पापांनी ठाण मांडलेले असते. न गंगा न गया काशी पुष्करम न प्रयागकम शुकशास्त्र कथायाश्च फलेन समताम नयेत. फलाच्या दृष्टीने पाहिलं तर गंगा, गया, काशी, पुष्कर किंवा प्रयाग ही सर्वही तीर्थे शुकशास्त्र कथेची बरोबरी करू शकत नाहीत. श्लोकार्धम श्लोकपादम वा नित्यं भागवतोद्भवं पठस्व स्वमुखे नैव यदिच्छसी परांगतिम. जर आपल्याला मोक्षप्राप्तीची इच्छा असेल तर श्रीमद भागवताच्या अर्ध्या अगर चतुर्थांश श्लोकाचा स्वमुखाने नित्य नियमाने पाठ करीत जा. वेदादिर्वेदमाता च पौरुषं सुक्तमेव च त्रये भागवतं चैव द्वादशाक्षर एव च. द्वादशात्मा प्रयागश्च कालसंवत्सरात्मकः ब्राह्मणाग्निहोत्रञ्च सुरभिर्द्वादशी तथा तुलसी च वसन्तश्च पुरुषोत्तम एव च एतेषां तत्त्वतः प्राज्ञैर्न पृथक् भाव ईष्यते. ओंकार, गायत्री मंत्र, पुरुष सूक्त, तिन्ही वेद, श्रीमद भागवत, ओम नमो भगवते वासुदेवाय हा द्वादशाक्षरी मंत्र सूर्य भगवान, प्रयाग, संवत्सररूप काल, ब्राह्मण, अग्निहोत्र, गाय, द्वादशी तिथी, तुळस, वसंत ऋतू आणि भगवान पुरुषोत्तम या सर्वांना बुद्धिमान लोक तत्वतः समान मानतात. यश्च भागवतं शास्त्रं वाचयेदर्थतो निशं जन्मकोटिकृतं पापं नश्यते नात्र संशयः. जो मनुष्य नित्य अर्थासहित श्रीमद भागवत शास्त्र पठन करतो त्याच्या कोट्यवधी जन्माचे पाप नाहीसे होते, यात मुळीच शंका नाही. श्लोकार्धम श्लोकपादम वा पठेद भागवतं च यः नित्यं पुण्यमवाप्नोति राजसूयाश्वमेधयोः. जो मनुष्य नियमितपणे भागवताच्या अर्ध्या किंवा चतुर्थांश का होईना श्लोकाचा पाठ करतो त्याला राजसूय आणि अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. उक्तम भागवतं नित्यं कृतं च हरिचिंतनं तुलसी पोषणं चैव धेनूनां सेवनं समम. नित्य भागवताचा पाठ करणे,
भगवंताचे चिंतन करणे, तुळशीला पाणी घालणे आणि गायीची सेवा करणे हे सर्व एकसारखे आहे. अंतकाले तु येनैव श्रूयते शुकशास्त्रवाक् प्रीत्या तस्यैव वैकुंठं गोविंदोपि प्रयच्छति. जो पुरुष अंतकाळी श्रीमद भागवत ऐकतो, भगवान त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला वैकुंठ धामाला नेतात. हेमसिंहयुतं चैतद वैष्णवाय ददाति च कृष्णेन सह सायुज्यं स पुमान् लभते ध्रुवम्. जो पुरुष सुवर्ण सिंहासनासह भागवताचे दान विष्णू भक्ताला देतो, त्याला भगवंताचे सायुज्यपद अवश्य प्राप्त होते. आजन्ममात्रमपि येन शठेन किंचित् चित्तं विधाय शुकशास्त्रकथा न पीता. चांडालवच्च खरवद बतते न नीतं मिथ्या स्वजन्म जननी जनि दुःख भाजा. ज्या अज्ञानी माणसाने आपल्या संपूर्ण आयुष्यात चित्त एकाग्र करून भागवतामृताचा थोडा सुद्धा आस्वाद घेतला नाही, त्याने आपला सर्व जन्म चांडाळ आणि गाढवासारखा व्यर्थ घालविला. एवढेच नव्हे तर आपल्या मातेला केवळ प्रसव वेदना देण्यासाठीच तो जन्माला आला. जीवच्छवो निगदित सतु पापकर्मा येन श्रुतं शुककथा वचनं न किंचित् धिक्तं नरं पशुसमं भुवि भाररूप मेवं वदन्ति दिवि देव समाज मुख्यः. ज्याने हे शुकशास्त्र थोडे सुद्धा श्रवण केले नाही, तो पापात्मा जिवंत असून मेल्यासारखा आहे. स्वर्गलोकातील इंद्रादी प्रधान देवताही असेच म्हणतात की पृथ्वीला भारभूत असणाऱ्या या पशुतुल्य माणसाचा धिक्कार असो. दुर्लभैव कथा लोके श्रीमद्भागवतोद्भवा कोटिजन्म समुत्थेन पुण्यनैव तु लभ्यते. कोट्यवधी जन्मातील पुण्य संचयानंतरच प्राप्त होणारी ही श्रीमद भागवत कथा जगात दुर्लभच आहे. तेन योग निदेधीमन श्रोतव्यासा प्रयत्नतः दीनानां नियमो नास्ति सर्वदा श्रवणं मतं. नारद म्हणे, आपण बुद्धिमान आणि योगी आहात. आपण प्रयत्नपूर्वक ही कथा ऐका. ही कथा ऐकण्यासाठी ठराविक दिवसांचेच असे काही बंधन नाही, नेहमी ऐकणेच चांगले आहे. सत्येन ब्रह्मचर्येण सर्वदा श्रवणं मतं अशक्यत्वात् कलौ बोध्यो विशेषोत्र शुकाज्ञया. ही कथा सत्याचरण आणि ब्रह्मचर्य पालनपूर्वकच ऐकणे उत्तम समजले गेले आहे. परंतु कलियुगात असे होणे कठीण असल्याने ही कथा ऐकण्याचा शुकमुनींनी सांगितलेल्या विशेष विधी समजावून घेतला पाहिजे. मनोवृत्ती जयश्चैव नियमाचरणं तथा दीक्षा कर्तुमशक्यत्वात् सप्ताह श्रवणं मतं. कलियुगात पुष्कळ दिवसांपर्यंत चित्तवृत्ती ताब्यात ठेवणे, नियमांना बांधील राहणे आणि केवळ एखाद्याच पुण्य कार्याला वाहून घेणे अवघड असल्याने 7 दिवस श्रवणाचा विधी सांगितला आहे. श्रद्धात श्रवणे नित्यं माघे तावद्धियत् फलं तत्फलं शुकदेवेन सप्ताह श्रवणे कृतं. श्रद्धापूर्वक केव्हाही श्रवण केल्याने किंवा माघ महिन्यात श्रवण केल्याने जे फळ प्राप्त होते तेच फळ 7 दिवस श्रवणविधीमध्ये श्री शुकदेवांनी सांगितले आहे. मनसश्चाजया द्रोगात पुंसां चैवायुक्षक्षयात कलेर्दोष बहुत्वाच्च
सप्ताह श्रवणम मतम. मनाचा निग्रह नसणे, अनेक रोगग्रस्तता किंवा कमी आयुष्य, तसेच कलियुगातील अनेक दोष यामुळे सप्ताह श्रवणाचेच विधान सांगितलेले आहे. यत् फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना अनायासेन तत्सर्वं सप्ताह श्रवणे लभेत. जे फळ तप, योग आणि समाधीमुळे मिळत नाही, ते संपूर्ण फळ सप्ताह श्रवणाने सहजगत्या प्राप्त होते. यज्ञात गर्जती सप्ताहस, सप्ताहो गर्जती व्रतात, तपसो गर्जती प्रोच्चैस, तीर्थान नित्यम हि गर्जती. योगात गर्जती सप्ताहो, ध्यानात ज्ञानाच्च गर्जती, किं ब्रूमो गर्जनं तस्य रे रे गर्जती गर्जती. सप्ताह श्रवण यज्ञ, व्रत, तप, तीर्थयात्रा, योग, ध्यान आणि ज्ञान या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. अहो, यांचे वैशिष्ट्य काय वर्णन करावं. हे सप्ताह श्रवण तर सर्वात श्रेष्ठ आहे. शौनक उवाच. साश्चर्यमेतत् कथितं कथानकं ज्ञानादिधर्मान् विगणय्य साम्प्रतम्. निःश्रेयसे भागवतं पुराणं जातं कुलो योगविदादिसूचकम्. श्री शौनकाने विचारलं, महाराज, ही तर आपण मोठी आश्चर्याची गोष्ट सांगितली. हे भागवत पुराण निश्चितच योगवेत्ते, ब्रह्मदेव याचे आदी कारण असणाऱ्या श्री नारायणाचेच निरूपण करीत आहे. पण मोक्षप्राप्तीसाठी ज्ञान इत्यादी सर्व साधनांचा तिरस्कार करूनही या युगात या पुराणाची ख्याती कशी झाली बरं. सूत उवाच. यदा कृष्णो धरां त्यक्त्वा स्वपदं गन्तुमुद्यतः एकादशं परिश्रुत्या प्युद्धवो वाक्यमब्रवीत्. श्री सूतजी म्हणाले, शौनकादी ऋषींनो, हे पृथ्वीतल सोडून स्वधामाला म्हणजेच गोलोकाला जाण्यासाठी जेव्हा भगवान श्रीकृष्ण निघाले, तेव्हा त्यांच्या मुखातून 11व्या स्कंदातील ज्ञानोपदेश ऐकून उद्धवांनीही असेच विचारले होते. काय विचारलं होतं. उद्धवजी म्हणतात, उद्धव उवाच. त्वं तु यास्यसि गोविंद भक्त कार्यं विधाय च मच्चित्ते महती चिंता तां श्रुत्वा सुखमावह. श्री उद्धव म्हणाले, हे गोविंद, आपण आपल्या भक्तांचे कल्याण करून स्वधामास जाऊ इच्छिता, परंतु माझं मन चिंताग्रस्त आहे. माझी चिंता ऐकून तिचं निरसन करून आपण माझं समाधान करा. आगतोऽयं कलिर्घोरो भविष्यन्ति पुनः खलाः तत्संगेनैव सन्तोऽपि गमिष्यन्त्युग्रतां यदा तदा भारवती भूमिर्गोरूपेयं कमाश्रयेत् अन्यो न दृश्यते त्राता त्वत्तः कमललोचनः.
उद्धवजी म्हणतात, देवा आता घोर कलियुग आलेलंच आहे. आता पुन्हा अनेक दृष्ट प्रकट होतील. त्यांच्या संसर्गाने जेव्हा अनेक सत्पुरुषही क्रूर स्वभावाचे होतील, तेव्हा त्याच्या भाराने दबून गेलेली ही गायरूपी पृथ्वी कोणाला शरण जाईल? हे कमल नाही ना, मला तर हिचे रक्षण करणारा आपल्याशिवाय दुसरा कोणीही दिसत नाहीये. अतसत्सु दयां कृत्वा भक्तवत्सलमाव्रज भक्तार्थं सगुणो जाता निराकारोऽपि चिन्मयः. म्हणून हे भक्तवत्सला, साधू पुरुषांवर कृपा करा आणि येथून जाऊ नका. भगवान, आपण निराकार आणि चिन्मय असूनही भक्तांसाठीच हे सगुण रूप धारण केले आहे. त्वद्वियोगेन ते भक्ता कथं स्थास्यन्ति भूतले निर्गुणोपासने कष्ट मत किंचित विचारय. तर मग आपला वियोग झाल्यानंतर ते भक्तजन पृथ्वीवर कसे राहू शकतील? निर्गुणाची उपासना करण्यात तर फार कष्ट आहेत. यासाठी आपण दुसरा काहीतरी विचार सांगा. इत्युद्धव वच श्रुत्वा प्रभासे चिंतयद्धरिः भक्तावलंबनार्थाय किं विधेयं मयेत्युच. प्रभास क्षेत्रामध्ये उद्धवांचे हे वचन ऐकून भगवंत विचार करू लागले की भक्तांच्या आधारासाठी आपल्याला काय करता येईल. त्यावेळेला भगवंताने काय केलं? स्वकीयं भवेत् तेजस तच्च भागवते दधात तिरोधाय प्रविष्टोयं श्रीमद्भागवतार्णवं तेनेयं वाङ्मयी मूर्ति प्रत्यक्षा वर्तते हरेः सेवनात् श्रवणात् पाठात् दर्शनात् पापनाशिनी. तेव्हा भगवंतांनी आपलं तेज भागवतामध्ये स्थापित केले आणि अंतर्धान पाहून त्यांनी या भागवत रूपी समुद्रात प्रवेश केला. म्हणून ही भगवंताची प्रत्यक्ष वाङ्मयी मूर्ती आहे. भागवताची आराधना, श्रवण, पठन किंवा दर्शन सुद्धा मनुष्याची पापे नष्ट करत असते. सप्ताह श्रवणं तेन सर्वेभ्योऽप्यधिकं कृतं साधनानि तिरस्कृत्य कलौ धर्मो यमीरितः. असे असल्याने याचं सप्ताह श्रवण सर्वश्रेष्ठ मानलं गेलेलं आहे आणि कलियुगात तर अन्य सर्व साधने दुय्यम समजून यालाच सर्वश्रेष्ठ धर्म मानलेलं आहे. दुःख दारिद्र्योर्भाग्यम पाप प्रक्षालनाय च काम क्रोध जयार्थम हि कलो धर्मो यमीरितः. कलियुगात हाच एक असा धर्म आहे की ज्यामुळे दुःख, दारिद्र्य, दुर्भाग्य आणि पाप यांचा सर्वनाश होतो आणि कामक्रोधादी शत्रूंवर विजय प्राप्त करता येतो. अन्यथा वैष्णवी माया दैवेरपि सुदुस्त्यजा कथं त्याज्या भवेत् पुंभेस सप्ताहोत प्रकीर्तितः. भगवंताच्या मायेपासून सुटका होणे जिथे देवतांनाही अवघड आहे, तिथे मनुष्याची सुटका कशी होणार? म्हणून मायापासातून सुटण्यासाठीच सप्ताह श्रवणाचा विधी सांगितलेला आहे. सूत उवाच एवं नगाः श्रवणो रुधर्मे प्रकाशमाने ऋषिभिः सभायाम् आश्चर्यमेकं समभूत् तदानीं
तदुच्यते संशृणु शौनकत्वम्. श्री सूतजी म्हणाले, शौनकादी ऋषींनो, ज्यावेळी सनकादिक मुनिवर्य सप्ताह श्रवणविधीची याप्रमाणे प्रशंसा करीत होते, त्यावेळेला सभेमध्ये एक आश्चर्य घडले. ते मी तुला सांगतो, आपण सावधान चित्ताने ऐका. भक्ती सुतौ तौ तरुणौ गृहीत्वा प्रेमैकरूपा सहसा विरासीत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेति नामानि मुहुर्वदन्ती. तारुण्यावस्था प्राप्त झालेल्या आपल्या 2 पुत्रांना घेऊन पवित्र प्रेमरूप भक्ती तेथे अकस्मात प्रगट झाली. ती मुखाने म्हणू लागली, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. या नामांचा वारंवार जयघोष ती करीत होती. तांच्या गतां भागवतार्थभूषां सुचारुवेषां ददृशो सदस्याः. कथं प्रविष्टा कथमागतेयं मध्ये मुनीनामिति तर्कयन्तः. तेव्हा सभासदांनी सुंदर वेश धारण करून आलेली भक्ती भागवताच्या अर्थाचे दागिने अंगावर घालून तेथे आलेली आहे असे पाहिले, आणि मुनींच्या मध्ये हिचे आगमन कसे झाले, ही भक्ती देवी कशी काय आली, याविषयी सभेतील सर्वजण तर्कवितर्क करू लागले. ऊचो कुमारा वदनं तदानीं कथार्थतो निष्पतिता धुनेयम्. एवं गिरसा ससुता निशम्य सनत्कुमारं निजगाद नम्रा. तेव्हा सनकादिक म्हणाले, भागवत कथेच्या अर्थातून आत्ताच ही येथे प्रगट झाली आहे. हे ऐकून भक्ती आपल्या पुत्रांसह अत्यंत विनम्र भावाने सनत कुमारांना असे म्हणाली. भक्तिरुवाच भवद्भिरद्यैव कृतास्मि पुष्टा कले प्रनष्टापि कथारसेन. वाहं तु तिष्ठाम्यधुना ब्रुवन्तु ब्राह्मा इदं तां गिरमुचिरेते. भक्ती म्हणाली, कलियुगात माझा लोभ झाला होता. कथामृताचे सिंचन करून आपण मला आजच पुष्ट केलेत. आता आपण मला असे सांगा, मी कोठे राहू. हे ऐकून सनकादिक त्या भक्ती देवीला म्हणाले, भक्तेषु गोविंद स्वरूप कर्त्री प्रेमैकधर्त्री भवरोगहंत्री. सात्वं च तिष्ठस्व सुधैर्य संश्रया निरंतरं वैष्णव मानसानी. हे भक्तिदेवी, तू भक्तांना भक्त स्वरूप देणारी, त्यांचे अनन्य प्रेम संपादन करणारी आणि त्यांचा भवरोग नाहीसा करणारी आहेस. म्हणून तू धैर्य धारण करून विष्णू भक्तांच्या हृदयात निरंतर वास्तव्य करून राहा. ततोपि दोषा कलिजा इमे त्वां द्रष्टुं न शक्ता प्रभवोऽपि लोके. एवं तदाज्ञावसरेऽपि भक्तिस् तदा निषण्णा हरिदास चित्ते. या कलियुगातील दोषांचा लोकांवर प्रभाव पडणारा असला
तरी तुझ्यावर त्या दोषांची दृष्टीसुद्धा पडू शकणार नाहीस. अशा प्रकारे आज्ञा होताच भक्ती ताबडतोब भक्तांच्या हृदयामध्ये विराजमान झाली. सकल भुवन मध्ये निर्धनास्तेऽपि धन्या निवसति हृदयेषां श्रीहरेर्भक्तिरेका. हरिरपि निजलोकं सर्वथा तो विहाय प्रविशति हृदि तेषां भक्तिसूत्रोपनद्धः. ज्यांच्या हृदयात केवळ हरिभक्तीचाच निवास आहे ते भले निर्धन का असेनात, पण ते परमधन्य आहेत. कारण या भक्तीच्या दोरीने बांधलेले साक्षात भगवानही आपले परमधाम गोलोकधाम सोडून भक्तांच्या हृदयात येऊन निवास करतात. ब्रूमोद्यते किमधिकं महिमानमेवं ब्रह्मात्मकस्य भुवि भागवताभिधस्य. यत्संश्रयान्निगदिते लभते सुवक्ता श्रोतापि कृष्णसमता मलमन्यधर्मैः. या पृथ्वीतलावर हे भागवत साक्षात परब्रह्माचे स्वरूप आहे याची महती याहून अधिक आम्ही किती वर्णन करावी. भागवताच्याच आश्रयाने त्याचे कथन करणारा आणि ऐकणारा दोघांनाही भगवान श्रीकृष्णांची सारूप्य मुक्ती प्राप्त होते. याशिवाय अन्य धर्माचरणाची काय गरज आहे. इति श्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद्भागवत महात्म्ये भक्तिकष्टनिवर्तनं नाम तृतीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु.